नमस्कार. आता आपण पाहणार आहात संत तुकाराम महाराजांच्या जन्माची कथा. देवाची भक्ती साक्षात पांडुरंगच झाले देणेकरी. फळाची अपेक्षा धरून कधीच देवभक्ती करू नये. संत तुकाराम यांच्या जन्माची कथा. देवाची भक्ती पांडुरंगच झाले देणेकरी. फळाची आशा धरून देवाची भक्ती कधी करू नये. पांडुरंगाची त्याच्या भक्तावर नेहमीच कृपा राहते असा प्रत्यय अनेकांना आला असेल. पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला अनेक भाविक भक्तिभावाने जातात. आषाढी पायी वाऱ्या, एकादशीला दर्शनासाठी भाविक न चुकता जातात. पांडुरंग आणि संत तुकाराम यांचे नाते प्रत्येकाला माहीतच आहे. त्यांच्या प्रेरक कथा जगप्रसिद्ध आहेत. तुकारामांचा जन्म आणि तुकाराम पांडुरंगाचे भक्त झाले याची एक कथा आहे, ती जाणून घेऊया. कथा अशी आहे की तुकारामांचे वडील बोलोबा हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या. पण बोलोबा काही ऐकत नसत. अशी 11 वर्ष गेली. 12व्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कणकाई माऊली काही ऐकेच ना. ती आपल्या पतीला म्हणाली की जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागून येणारच. बोलोबांचा नाईलाज झाला, कारण स्त्री हट्ट व बालहट्ट टाळता येत नाही. ते म्हणाले, मी तुला माझ्या बरोबर नेईन, पण एक अट तुला पाळावी लागेल. ती म्हणजे मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही मागायचे नाही. कणकाई माऊली आनंदली. तिने पतीला सांगितले की मी काही मागणार नाही. पती पत्नी पंढरपुरास निघाले. तिथे पोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू. यात्रेतील बांगड्यांची खेळण्यांची दुकाने निरखून पाहत पाहत ती बोलोबांच्या मागून चालत असल्याने त्या दोघांत अंतर पडले. बोलोबा पुढे निघून गेले आणि कणकाई माऊली मागेच राहिली. इकडे बोलोबा मंदिरात पोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती, ती खाली झुकली. रखमाईने पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोलोबा आल्यानंतर तुमची मान खाली का झुकली? यावर पांडुरंगाने रखुमाईला उत्तर दिले, तो जो सावकार असतो ना त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेकरी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी. म्हणजे बघा, बोलोबांनी पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवच त्यांचा देणेकरी झाला. त्यांनी देवाची भक्ती केली पण त्यांच्याकडे कधी काही मागितलेच नाही. परमेश्वराची भक्ती करावी तर ही अशी. इकडे बोलोबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागल्या दाराने बाहेर पडले आणि पुढल्या दाराने कणकाई माऊली देवळात आली. तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहत राहिली. तोच क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले, बोल, तुला काय पाहिजे? कणकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे. पतीची आज्ञा तर मोडता येत नाही, पण मनुष्य मोठा हुशार प्राणी आहे बरं का. चातुर्य कुठे व कसे वापरावे हे त्याला बरोबर कळते. तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगितले की देवाकडे काही मागू नकोस, पण हे कुठे सांगितले की देव जर स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस. ती पांडुरंगाला म्हणाली, पोटी संतान नाही. देव म्हणाला, जा निश्चिंतपणे घरी जा.
तुला मुलगा होईल. ती खूप आनंदली. हवं ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तच प्रदक्षिणा घालतो नाही का? तिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या. इकडे बोलोबा बाहेर वाट पाहत होते. त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार. असा विचार करीत असतानाच कणकाई माऊली समोरून येताना दिसली. तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला. ते सारे ऐकता क्षणीच बोलोबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले. पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले, याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल, मग त्याला सांग की पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. जर मला पुत्र देणारच असशील तर तुझी भक्ती करणारा, श्वासागणिक तुझेच नाम जपणारा, अखंड निष्कामतेने व निस्वार्थपणे तुझी सेवा करणारा आज्ञाधारक पुत्र दे. नंतर तुकोबरायांचा जन्म झाला, ज्यांच्या नावाचा डंका आजही वाजतोय. फळाची आशा धरूनही देवाची भक्ती कधी करू नये. आणि जर काही मागण्याची वेळ आलीच तर अशी मागणी करावी. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहून पाठवा किंवा तुकाराम महाराजांचे विठ्ठलाप्रती असलेले प्रेम व्यक्त करणारी ओळ लिहून पाठवा. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर करा, कारण अशीच भक्तिमय माहिती या चॅनलवर मिळते. धन्यवाद.